बघा हाय मित्रांनो, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सगळ्यांना. बघा तुमच्यामुळेच माझे 800 सबस्क्रायबर झाले, तुमच्या सहमतीनं, म्हणजे तुमच्या आशीर्वादानं किंवा तुमच्या सपोर्टमुळे म्हणा. बघा हे आमच्याकडला परिसर बघा कसा आहे. आता दिवस मावळ आहे, गुरं आणायला चालले. बघा खाली गुरं बांधलेली असते ती सकाळी पण 6 वाजता बांधलेली असतात, परत 12-1 वाजता पाण्यावर न्यायची, आणखीन माघारी आणून बांधायची, कारण हिवाळ्यात जरा लय ऊन नसते ना, त्याच्यामुळं तर आणून बांधले ते. बघा तरी घरापासून 2 किलोमीटर अंतरावर असतील आता. पण आता मी जवळजवळ आले गुरांच्या. पोरांना घरी ठेवले, घरचे सगळं झालोट वगैरे सगळे करून, शेळ्यांची परत बारकी वासरं त्यांची झालोट करून. आता ही 2-3 गुरं इथं राहिले, तेवढे आले न्यायला. बाकीची बारकी आली मनानच घरला. बघा कुसळ आमच्याकडे सगळी वाळली ती. बघा बघा सगळी कुसळ वाळली ती, काय करायचं. गाय इकडं हाय, दुसरी गाय तिथं हाय. बघा बघतच बसले ती कधी येते ती, कधी नेते ती. घरी गवताला जायचं, दुपारी ब्लाऊज शिवायचं, परत 2 जुळी बाळं आहे ती 2 वर्षाची, त्यांचं बघायचं. एकट्याला लय काम पडते. आता ह्यांनी बघा आत्ता आले तर तसंच गुरांना रानातले मकवान काढून ठेवलेलं ती केंबळ आणाय गेलेत. ती बी घरापासून 3-4 किलोमीटर आहे. मग ती काय डोक्यावर येत नाही. मग ह्यांनी आल्यानंतर गाडीवर आणायचं, तिथं 2-3 दिवसाची एकदमच आणते तर गाडीवर ठेवून. यांची सुट्टी होतोर घरी असतोर 5:30 वाजते त्या. बघा ती रेडी सुटली का काय, तिकडंच गेले. बघा घरापासून हे शेड दिसते का, इथं आम्ही गवताला येतो. गवताचा बोजा घेऊन तर चालायला नको वाटतं, इतक्या लांब गवताला यावं लागते. बघा इथं गाय आहे, गिर गाय आहे. इथं आमची पांढरी खिलारी गाय आहे. यायला झाली आहेत आमची खिलारी गाय, पण मला हात लावू देत नाही, मारते. मी तिला सोडत येत ना. आता ह्यांनी कवा रानात येतील तेव्हाच घेऊन येतात. आता यांना यायला 7-7:30 वाजायचं. लांब आहे नाहीत ना, गयाचं ते केंबाळ बघायचं, तिथं लावून ठेवलेलं असतं. हे चुकाट्याचं नीट काढावं लागतंय. ही खिल्लारी गाय आमची. हो का कसे बघा. आता ही गुढीपाडव्याच्या अलीकडेच येते बघा आमची गाय. अजून डिसेंबर, जानेवारी, मार्च, एप्रिल मध्ये येईल. हिचं तर वासरू घरी आहे. आता हिला 3 महिने झाले येऊन. तिचं हाय गिरगाईचं वासरू घरी. रेडी तिकडं खाली आहे, तिला सोडते. बघा ह्याला लांब बी बांधले, जवळजवळ बी अडकावून घेते ती. बघा हे आमचा परिसर आहे सगळा. बघा इथं हे पावसाळ्यातलं सगळीकडे हिरवगार असते. इथं आम्ही आपलं शेळ्या ती सोडतो, इथं शेळ्या ती घेऊन येतो. पोराशींनी मागे व्हिडिओ तर काढलेला माहिती आहे तुम्हाला. बघा पोरांचं माझं पावसाळ्यात ही सगळं पडाकाच असते. कधी पेरते ती कधी नाही. हे रेडीनं काल इतकं पळवलं, आज तिला लोळणा घातला आहे. इतकं पळवलं, माझं दम पळून असा श्वासही झाला होता तिला. आज बघा तिनं किती गुंतवून घेतले. लय गुंतवून घेतले तिनं, म्हणून तिला लोळणाच बांधला आज. कट्टीला बांधता पण घरी बी लागते वैरण. कट्टी खाती ते आमच्याकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं. आमचं माळरान आहे बघा. बघा कसं केलं आहे ना, अडकावून घेतले. इतका मोठा लोळणा घातला, किती पिळ मारलाय. आज पहिल्यांदाच लोळणा घातलाय.
त्याच्यामुळे हिला त्रास व्हायला लागला असेल आज जरा. कसं वाटलं आज पळती का आता? हां पळणार का? लय जाम करून घेतले नरड्याला पार. दाव तोडले, लोळणा घातल्यामुळं सगळं केले आज. राडा उठवला हिनं. चला तर मग बाय. बघा आमचा परिसर कसा वाटला तुम्हाला. बघा तेव्हा ती तिकडे दिसते का, ती द्राक्षाची बाग आहे तिकडे. तुम्हाला गवत काढायला आलेलं मी व्हिडिओ काढलेला असेल पाठीमागं टाकलं तर बघा. तितक्या लांब द्राक्षाची बाग आहे. तो त्या तिकडं किंचित दिसते बघा घर आमचं. तिथं घर आहे आमचं. लांब लांब आहे, दिसत नाही एवढं, लय लांब आहे. बघा इकडे असा आमचा परिसर आहे. बघा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. मी एक छोट्याशा खेडेगावात आहे आणि व्हिडिओ कसं करायचं हेच माहिती नव्हतं मेन माझ्या. पण माझ्या मुलांना माहिती केले. त्याचा काय व्हिडिओ तुम्हाला एका दिवशी शेअर करेनच मी. तो वारला आहे आता, 17 वर्षाचा मुलगा माझा. आता ह्यांना घेऊन जाते घरी. पाणी भरून ठेवले, बादल्या भरून ठेवले त्या. हिला आता सोडायला तास लागली इतकं हिनं अडकावून घेतलंय. बघा कसं करायचं. थांबाय सोडते. चला तर मग बाय सगळ्यांना.